रत्नागिरी समुद्राला जून महिन्यातील सर्वात मोठं उधाण. कोकण किनारपट्टीत 4.5 मीटर उंचीच्या लाटा उसळत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टीच्या भागात वाऱ्याचा वेग प्रचंड वाढला. येत्या 24 तासात जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा. नंदुरबार सातपुडा पर्वतरांगेत गेल्या 48 तासापासून मुसळधार. सातपुड्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ. सोना नदीचा पूल पाण्याखाली गेला. जवळपास 12 गावांचा संपर्क तुटला. जळगावच्या भुसावळमधील हतनूर धरणाचे 2 दरवाजे 50 सेंटीमीटरने उघडले. धरणातून 2578 क्युसेकने विसर्ग सुरू. धरणात सध्या 67% जलसाठा. जलपाणी वाहून गेल्यानं नाशिकच्या निफाडमधील चांदोरीमधील गोदावरी नदीने घेतला मोकळा श्वास. चांदोरीमधील गोदावरी नदीपात्रात पसरलं होतं जलपर्णींचं साम्राज्य. कोल्हापुरात मुसळधार पाऊस. कृष्णा पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ. इचलकरंजी शहरातील कर्नाटक महाराष्ट्राला जोडणाऱ्या पंचगंगा नदीवरील लहान पूल वाहतुकीसाठी बंद. सांगली जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे निम्मे प्रकल्प जूनमध्येच भरले. सांगली जिल्ह्यातील बळीराजा सुखावला. अमरावतीच्या मेळघाटात सीमाडोह ते माखला रस्त्याची दुरवस्था. अनेक ठिकाणी मार्ग खचल्याने अपघाताची शक्यता. प्रशासनाचं मात्र याकडे दुर्लक्ष. गडचिरोलीत 2 दिवसांपासून पावसाची हजेरी. पाऊस पडल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. पेरणीची लगबग. नांदेडमध्ये पावसाची उघडी. अर्धवट सोयाबीन निघाल्याने शेतकऱ्यांनी 3 एकर सोयाबीनवर नांगर फिरवला. जिल्ह्यातील 10 लाख एकरवरील क्षेत्रावर दुबार पेरणीचं संकट. पंढरपूरमध्ये 25,000 क्षमता असणारा भव्य दिव्य वॉटरप्रूफ दर्शन मंडप उभारला. आषाढी यात्रा सोहळ्यासाठी पहिल्यांदाच 400 फूट लांब तर 100 फूट रुंद इतका मोठा दर्शन मंडप उभारण्यात आला. कोकणातील स्वामी स्वरूपानंद मंदिरात वस्त्रसंहिता लागू. देवाचं दर्शन घेताना कपड्यांसंदर्भातील नियम पाळावा लागणार. 1 जुलैपासून नियम लागू होणार. याआधी कशेळीतील कनकादित्य मंदिर, मार्लेश्वर आणि वेळलेश्वर येथे कपड्यांबाबतची नियमावली लागू. कोल्हापूरच्या नृसिंहवाडीतील दत्त मंदिरात दक्षिणद्वार सोहळा संपन्न. भाविकांकडून स्नान आणि दर्शनासाठी दत्त मंदिरात प्रचंड गर्दी. संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा रोटीघाटात दाखल. ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषात रोटीघाट दुमदुमला. गोंदियात अशोक मेश्राम, उदयभान निर्वाण यांचा सायकलवारी निमित्त सन्मान. आषाढी एकादशी निमित्त 15 ते 22 जून दरम्यान नागपूर ते पंढरपूर सायकलवारीचं आयोजन. विदर्भातील 85 सायकलस्वार सहभागी. शक्तीपीठ महामार्गाविरोधात नांदेड, परभणी, हिंगोलीमधील शेतकरी आक्रमक. मालेगावमधील शेतकऱ्यांचं बोंबाबोंब आंदोलन. शक्तीपीठ महामार्गाच्या शासन निर्णयाची होळी. धाराशिवमध्ये शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध. तुळजापूर तालुक्यातील वानेवाडी येथे शक्तीपीठाच्या भूसंपादनाविरोधात शेतकरी आक्रमक. पोलिसांकडून शेतकऱ्यांची धरपकड. सांगलीतील शेटफळ नागरिकांचा शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला विरोध. मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना त्यांनी रोखून धरलं. चंद्रपुरात भाजप आमदार देवराव भोंगळेंचं सिमेंट कंपनी विरोधात ठिय्या आंदोलन. पालगाव ते नांदाफाटा रस्ता बांधून देण्याचं आश्वासन कंपनीने पूर्ण केलं नसल्यानं आंदोलन. स्थानिकांचाही आंदोलनात सहभाग. आणीबाणीच्या काळात आंदोलन आणि शिक्षा भोगलेल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आला सत्कार. परभणीतील शासकीय कार्यालयात नियमबाह्य पद्धतीने एसी लावल्याचा आरोप. मनसेच्या आक्रमक भूमिकेनंतर अधिकाऱ्यांनी स्वतःहून एसी काढले. सहदुय्यम निबंधक कार्यालयात होते एसी. नांदेड येथून सुटणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला काँग्रेस खासदार कल्याण काळेंचा विरोध. वंदे भारत एक्सप्रेस जालना किंवा संभाजीनगर येथूनच सुटली पाहिजे. या संदर्भात खासदार काळे रेल्वे मंत्र्यांना पत्र लिहिणार. रत्नागिरी नगर परिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा संप. एकही सफाई कामगार कामावर आला नाही. 2 ते 3 महिन्यांचा पगार न झाल्याने कर्मचाऱ्यांनी उगारलं या संपाचं हत्यार. रत्नागिरी नगर परिषदेत 300 सफाई कामगार. नंदुरबार जिल्ह्यातील एका आमदारानं पत्नीच्या नावावर घरकुल योजनेचा लाभ घेतल्याचा आरोप. कुठलाही आमदार असो, या आरोपांची चौकशी केली जाणार. विजयकुमार गावित यांची प्रतिक्रिया. घरकुल मंजुरीसाठी कोणी पैसे मागत असेल तर तक्रार करा. जळगावच्या बोदवडमधील येवती गावात सरपंचांकडून दवंडी देत ग्रामस्थांना आवाहन. जालन्यातील शेतकरी अनुदान वाटप घोटाळ्यात तलाठ्यानंतर आता अधिकारी देखील रडारवर. अंबड आणि घनसावंगीच्या तत्कालीन तहसीलदारांच्या विभागीय चौकशीचा प्रस्ताव आयुक्तांना सादर. तहसीलदार चंद्रकांत शेळके आणि योगिता खटावकर रडारवर.
धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात शिंदेंच्या शिवसेनेचं आंदोलन, नोटांच्या प्रतिकात्मक माळा गळ्यात घालत कार्यकर्ते आक्रमक। आगामी निवडणुकांच्या दृष्टीने यवतमाळ जिल्हा शिवसेनेत संघटनात्मक फेरबदल। माजी आमदार विश्वास नांदेकर हे चंद्रपूर यवतमाळ लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक, तर हरिहर लिंगनवार आणि श्रीधर मोहोड यांच्यावर जिल्हा संपर्क प्रमुख पदाची धुरा। गोंदिया जिल्ह्यात निवडणूक रणसंग्रामासाठी शिंदेंची शिवसेना सज्ज। सालेकसा आमगाव नगर परिषदेसाठी शिंदेंच्या शिवसेनेची रणनीती ठरली। नालासोपाऱ्यातील राहुल इंटरनॅशनल शाळेत बॉम्ब असल्याचा ईमेल। शाळेच्या मुख्याध्यापकांना पहाटे 4 वाजता ईमेल। सकाळी शाळा भरल्यानंतर ईमेल आल्याचं लक्षात आलं। पोलीस घटनास्थळी, संशयास्पद काहीही आढळलेलं नाही। छत्रपती संभाजीनगर संतोष लड्डा दरोडा प्रकरणात एक मोठी अपडेट। आरोपी अमोल खोतकरनं दिलेलं सोनं तुळशी वृंदावनात लपवलं होतं। 22 तोळे सोन्यासह जिवंत काडतूसही तुळशी वृंदावनात लपवल्याचं समोर।